दरम्यान 10 महानगरपालिकांच्या निवडणुकीची तारीख ही जाहीर झालेली आहे। याच संदर्भात आपण मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या चारही शहरांमध्ये काय स्थिती आहे जाणून घेणार आहोत। मुंबईहून आमचे प्रतिनिधी असणार आहेत दिनेश दुखंडे, पुण्याहून आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्याला पुण्यामधील राजकीय स्थिती सांगतील। त्याचप्रमाणे नाशिकमधून योगेश करे तर नागपूरमधून आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे आपल्याला तिथली परिस्थिती सांगतील। सर्वप्रथम आपण जाऊया मुंबईमध्ये। दिनेश, मुंबईसारखी महानगरपालिका मिळवण्यासाठी अगदी दोन्ही मित्र पक्षांमध्ये सुद्धा चढाओढ आहे। काय सध्या स्थिती आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये, राजकीय स्थिती काय आहे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर? होय हेमाली, जर मुंबईतली राजकीय परिस्थिती बघायची झाली तर इथे सर्वाधिक लक्ष असेल ते शिवसेना भाजप यांच्या लढाईकडे। कारण गेली 3 टर्म शिवसेनेची प्रमुख सत्ता मुंबई महापालिकेत आहे। मात्र गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला मुंबईत चांगलं यश मिळालेलं आहे। आज राजकीय बलाबल बघितलं तर भाजपचे 15 आमदार आणि शिवसेनेचे 14 आमदार आहेत। महापालिकेतलं संख्याबळ बघितलं तर 75 आमदार शिवसेनेचे आहेत, 75 नगरसेवक शिवसेनेचे आहेत, 31 नगरसेवक भाजपचे आहेत। मात्र शिवसेनेची जी अपक्षांसोबतची जी महापालिकेतली आघाडी आहे त्याचा आकडा 88 ते 89 पर्यंत जातो। साहजिकच सत्तेच्या चाव्या आपल्याकडे राहाव्यात यासाठी शिवसेनेची ही अस्तित्वाची लढाई असेल। कारण वारंवार भाजपने आव्हान दिलेलं आहे आणि भाजपला महाराष्ट्रात आणि केंद्रात सत्ता स्थापन केल्यानंतर मुंबईवर वर्चस्व प्रस्थापित करायचंय आणि त्यांच्यासाठी ही संधी आहे। युती होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। स्वतः उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री हे आशावादी आहेत युती होईल म्हणून। मात्र शेवटच्या क्षणापर्यंत किंवा पुढच्या 10 दिवसात नेमकं काय चित्र असतंय, कारण फार कमी वेळ उरलेला आहे, 40 दिवस अवघे आहेत एकूणच प्रचाराची ही संपूर्ण रंगत पाहता। त्यामुळे आशावादी हे 2 नेते आहेत। दुसऱ्या फळीतले नेते नेमकी काय भूमिका बजावतात त्याकडे आहे। दोन्ही पक्षांचं लक्ष असेल जास्तीत जास्त। मनसे हा राजकीय दृष्ट्या आता सध्या कमजोर झालेला पक्ष आहे। नाशिक मधले अनेक नगरसेवक हे शिवसेनेत आणि भाजपमध्ये गेले आहेत। मुंबईतही 28 नगरसेवक होते, त्यापैकी 5 ते 6 नगरसेवक शिवसेना भाजपमध्ये गेले आहेत। त्यामुळे मनसेला डॅमेज करून जास्तीत जास्त नगरसेवक आपल्याकडे निवडून आणून आपली संख्या वाढवता कशी येईल, काँग्रेस एनसीपी यांना डॅमेज करून आपली संख्या कशी वाढवता येईल असं एक म्हटलं ते। फक्त एक शेवटची माहिती, जो फॉर्म्युला कळतो आहे युतीमधला तो शिवसेना 80 ते 90 जागांपर्यंत सोडण्याची तयारी दर्शवते आहे भाजपसाठी। मात्र भाजपने 114 जागांची घोषणा केलेली आहे। 100च्या वर हा आकडा 105 ते 110 पर्यंत भाजप जाऊ शकते किंवा बार्गेनिंग करू शकते, ही सध्याची स्थिती आहे। नक्की। यानंतर जाऊया आपण पुण्यामध्ये, आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे आहेत। अरुण, पुण्याचा पेपर कोणत्या राजकीय पक्षासाठी किती सोपा आणि किती अवघड, काय सांगाल? हेमाली, पुण्याच्या निवडणुकीची काही खास वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पुण्यामध्ये सत्ता राखण्याचं आव्हान हे राष्ट्रवादी समोर आहे, तर ही राष्ट्रवादीची 10 वर्षे असलेली या ठिकाणची सत्ता खेचण्याचं आव्हान हे भाजप समोर आहे। आजच्या परिस्थितीचा जर विचार केला तर भाजपला येणं प्रकारे पुण्यातली सत्ता मिळवायची आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत। मग पुण्यातले रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचं काम असू द्यात किंवा आता ऐन निवडणुकीच्या तोंडावरती दुसऱ्या पक्षातून आपल्या पक्षामध्ये इच्छुक किंवा उमेदवार ओढण्याचं काम असू द्यात, हे गेले अनेक दिवस हे सगळे प्रकार सुरू आहेत। आता महत्त्वाचा मुद्दा, यावेळीची निवडणूक जी ते 4 सदस्यीय प्रभाग पद्धतीनं होते, त्यामध्ये देखील प्रभाग आपल्या सोयीचे भाजपने करून घेतल्याचा सुरुवातीपासूनच आरोप होतोय। त्याचा कितपत फायदा होईल हे सगळं पुढे बघावं लागेल। महत्त्वाचं म्हणजे की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती या ठिकाणी होते का, आणि ही युती झालीच तर मग जे आतापर्यंत भाजपामध्ये जे 1100 लोकांनी मुलाखती दिल्या तर त्या सगळ्यांचं करायचं काय, हा प्रश्न भाजप समोर असणार आहे। आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र केंद्रात आणि राज्यामध्ये जी भाजपाची सत्ता आहे त्यामुळे जो काही सध्या एका अर्थाने काहीसं मागे जावं लागतं अनेक ठिकाणी। अनेक बाबतीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमधला ज्यावेळी संघर्ष उभा राहिला त्यावेळी काही प्रमाणामध्ये राष्ट्रवादीची भूमिका ही नेहमीच मागे त्यांना सरकारला लावणारी होती। तेव्हा अशा सगळ्या परिस्थितीमध्ये
पुढच्या काळात काय होतं आणि महत्वाचं म्हणजे मनसे सारखा पक्ष जो गेल्या वेळी 29 उमेदवार त्यांचे निवडून आले होते, दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता, विरोधी पक्ष नेता त्या पक्षाचा झाला होता, तर त्यांची देखील परिस्थिती आता कमजोर झालेली आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुणे महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. अर्थात 40-41 दिवस हातामध्ये आहेत. या 40-41 दिवसामध्ये काय घडते आता पाहावं लागेल. अरुण, यानंतर आपण जाऊया आमचे नाशिकचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडे. योगेश, मनसेची सत्ता उपभोगल्यानंतर ही पहिली परीक्षा असणार आहे. मनसेबाबत सध्या काय वातावरण आहे नाशिकमध्ये आणि इतर राजकीय पक्ष कशी तयारी करत आहेत? नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल हा आता वाजलेला आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर नाशिक महापालिकेमध्ये मनसेची सत्ता सध्या आहे. नाशिक शहर हे नेहमीच एक विरोधी मतदान या ठिकाणी देत असतं, विरोधी कल देत असतं. सत्ता राज्य सरकारकडे जी असेल त्याच्या विरोधात इथं वेगळा कल असतो. मात्र यावेळेस तशी परिस्थिती नाही. यावेळेस भाजप आणि सेना या दोन्ही पक्षांमध्ये चुरस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मनसेची सत्ता सध्या नाशिक महापालिकेमध्ये आहे. त्यांचे एकूण 40 नगरसेवक या ठिकाणी विक्रमी नगरसेवक यावेळेस निवडून आलेले होते. मात्र यातले बहुतांश नगरसेवक जे आहेत म्हणजे जवळजवळ 30 जवळजवळ आपण म्हणू शकतोय की 27 नगरसेवक हे इतर पक्षांमध्ये गेलेत आणि आता फक्त 13 नगरसेवक मनसेकडे शिल्लक आहेत. नाशिक रोड परिसर जो आहे महत्वाचा जुना नाशिक रोड परिसर ज्या ठिकाणी करन्सी नोट प्रेस होती त्या परिसरामध्ये मनसेचा पूर्णपणे सफाया झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला शिवसेना आणि बीजेपी मध्ये इन्कमिंग हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दिसतंय. आता जवळजवळ आपण बघितलं तर जे पक्षीय बलाबल असेल नगरसेवकांची जी येण्याची यादी आहे ती जवळ दुप्पट या ठिकाणी झालेली आहे. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची परिस्थिती आपण बघितली तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेमध्ये आणि बीजेपीमध्ये ही लोक जाताना दिसत आहेत. एकूण जी वलय जे दिसतंय हे या दोन्ही मित्र पक्षांकडेच दिसतंय आणि जी एकूण खेळी होणार आहे जी काही पूर्ण महापालिका निवडणूक रंगणार आहे ती केवळ या मित्र पक्षांभोवतीच होईल असं एकूण दिसून येतं. मुंबई, पुणे, नाशिक मधली राजकीय परिस्थिती जाणून घेतल्यानंतर पूर्ण महानगरपालिकेची काय स्थिती आहे, नागपूरमध्ये सध्या राजकीय स्थिती काय आहे जाणून घेण्यासाठी जाऊया. आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे आहेत आपल्याबरोबर. अखिलेश, विदर्भामध्ये नगरपालिकांच्या जेव्हा निवडणुका झाल्या त्यामध्ये भाजपचं वर्चस्व पाहायला मिळालं किंवा भाजपला चांगल्या जागा मिळाल्या. नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या बाबतीत काय सध्या स्थिती आहे राजकीय? हेमाली, नागपूर हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गृह शहर आहे, गृह जिल्हा आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजपकरता किती महत्त्वाची किती प्रतिष्ठेची वेगळ्या सांगायची गरज नाही. आजच्या घडीचा विचार केला तर 145 पैकी भाजपचे 61 नगरसेवक नागपूर महानगरपालिकेत आहे. त्यामुळे 2012च्या निवडणुकीत 40% नगरसेवक भाजपचे होते. पण त्यानंतर 5 वर्षात बराच फरक झालाय आणि लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळालं. आज नागपुरात 6चे 6 आमदार भाजपचे आहे. त्यामुळे प्रचंड दबाव भाजपवर असणार आहे आणि म्हणूनच पक्षाने 125 मिशन 125 असं या पूर्ण निवडणुकीकरता तयारीचं नाव दिलंय. 125 निवडून यावं असं पक्षाचं टार्गेट आहे. ते जरी अतिरंजित असलं तरी एकूण बाकी सगळ्या तयारी बघता किंवा ज्या प्रकारे विकास कामांना सुरुवात झाली आहे भाजपची स्थिती कुठेतरी चांगली असं म्हणायला हरकत नाही. दुसरीकडे आपण जर का प्रमुख विरोधी पक्षांचा विचार केला तर काँग्रेसचा जर का विचार करता आपण केला तर एकूण लक्षात येईल की काँग्रेस कुठेतरी गटबाजीने पोखरलाय. त्यामुळे हा गटबाजीने पोखरलेला काँग्रेस खरंच गांभीर्याने निवडणुकीकरता बघतोय का, निवडणुकीकरता तयार आहे का, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. कारण नागपूर काँग्रेसमध्ये सरळ 2 गट आहे आणि दोन्ही गट आपसात एकमेकांविरुद्ध लढतायत. त्यामुळे खरंच हे 2 गट एकत्र महानगरपालिकेत तयारी लढतील का, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. आणि एकीकडे असं असताना बाकीच पक्षांचा विचार केला तर नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल यांचं फारशी ताकद इथे नाहीये. त्यामुळे इथली प्रमुख जी लढत आहे ती काँग्रेस आणि भाजप ह्याच्यामध्येच होणार आहे. आणि एकीकडे या प्रकारे निवड आणि त्याच्या तुलनेत काँग्रेस गटबाजीने पोखरला असल्यामुळे हा कुठेतरी काँग्रेसची बाजू कमजोर आहे असं देखील म्हटल्यास कुठलीही चूक ठरू नये. हेमाली, नक्की. खूप खूप धन्यवाद अखिलेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.